ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके जय शिवराय भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस आपल्या सबस्क्रायबरच्या मनावर होणार आहे मित्रांनो। सॉन्ग आता तुम्हाला कोणतं आहे ते समोर आपल्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे। त्याने कमेंट सुद्धा केली या सॉन्ग वरती व्हिडिओ बनव म्हणून, तर त्या सॉन्ग वरती मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत। तर सॉन्ग कुठला आहे कोणता आहे तुम्हाला समोर व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे। तो पण मित्रांनो तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करायची, त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ जितकं पण आपण मटेरियल प्रीसेट यूज केलेला आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट एकदम सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड कसं काय चला प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल। तर मित्रांनो आपण आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये, त्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तुमच्याकडे जर कॅपकट प्रोचं 2026 लेटेस्ट व्हर्जन अवेलेबल नसेल ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या। ओके, तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे आणि आपलं दुसरं चॅनल उघडलं AI टेक आधीचं, त्या चॅनलवरती सुद्धा 3 व्हिडिओ आपले अपलोड झालेले आहेत, एकदम जबरदस्त व्हिडिओ मित्रांनो। त्या सुद्धा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, त्या चॅनल सबस्क्राईब करा, त्याचे व्हिडिओ वॉच करत जा। त्या चॅनलवर सुद्धा आपण बेसिक टू ऍडव्हान्स AI व्हिडिओ शिकवण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो चला कुठला आहे वेळ घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर भावना आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त बनवायचा, प्लस आपल्या कॅपकट ॲप्लिकेशनवरती बनवायचा। आता खूप जणाला कॅपकट नेटवर्क एरर येत आहे, आता त्यासाठीच काय केलं आपण, आपलं जे टेलिग्राम आहे टेलिग्रामवरती कॅपकट दिला आहे, तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये कॅपकट डाउनलोड करा, एकदम जबरदस्त आहे। सध्याला मी तेच कॅपकट यूज करतो मित्रांनो, कॅपकट बरोबर चालतं आहे आणि सगळे इफेक्ट सुद्धा चालत आहे, त्यामुळे मी स्वतः यूज करतो, त्याच्यानंतरच तुम्हाला देत आहे। आपल्या बिंदास टेलिग्रामवरती जा, एकदम फ्रीमध्ये दिलेला आहे, तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या। आता सिंपल, आता कॅपकट म्हणल्यावर VPN तर लागणार आहे। आता VPN मध्ये मी पॉक्स VPN वापरतोय, तुम्ही अदरवाईज कोणतं VPN यूज करू शकता। तुम्हाला जास्त करून VPNचा प्रॉब्लेम येत असेल तर काय करा, पॉक्स VPN यूज करा। माझ्या मते तर चांगलं आहे, कारण मी स्वतः पर्सनली यूज करतोय, त्यामुळे म्हणतो मी पॉक्स VPN यूज करा। तुमच्या जे नेटवर्क एररचा इश्यू आहे 100% फिक्स होणार आहे माझ्यासारखाच। ओके, आता करायचं आपल्याला कॅपकट ओपन। आता हे बघा माझं प्रोजेक्ट सुरूच होता सिंपल। आता काय करायचं, अशा प्रकारे तुम्हाला काही कॅपकटचा इंटरफेस बघायला मिळणार आहे मित्रांनो। जर तुमचं कॅपकट अपडेट होत नसेल तर काय करा, जुनं जे ओल्ड कॅपकट होतं ते कॅपकट डिलीट करा, डिलीट करून हे जे न्यू मी दिलेलं आहे ती न्यू डाउनलोड करा। हे बघा मी पण तेच केलेलं आहे, माझे सगळे प्रोजेक्ट डिलीट झाले आहेत, म्हणजे मीच डिलीट करून परत केले। ओके, तर आता न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं, तुम्हाला 20 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल, हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे, तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या व्हिडिओ। ओके, हा बीट्सचा व्हिडिओ आहे। आता सिंपल काय करायचं आहे, एंडिंगला यायचं, याची एंडिंग कट करायची आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, इथे एक ऑप्शन आहे रिप्लेसचं नाही, एक्सट्रॅक्ट ऑडिओचं, म्हणजे सॉन्ग आणि व्हिडिओ दोन्ही सेपरेट करायचे आहेत। आता काय करायचं, आपलं सॉन्ग आहे, सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, ते बीट्सचं ऑप्शन आहे, बीट्सचं ऑप्शनवरती यायचं आहे। आता बीट्स आपल्याला कशा लावायचे आहेत बघा, ही बघा अशा प्रकारे मी तुम्हाला बीट जिथं नाव येईल ते आपलं पहिला बीट असणार आहे, म्हणजे बीट असणार आहे। ओके, त्याप्रमाणे तुम्ही बीट्स ॲड करून घ्या, हे बघा जिथं बीट नाव आलं ते आपलं बीट असणार आहे। सिंपल, जास्त अवघड नाही, म्हणजे बीट एकदम सोप्या प्रकारे दिले आहेत आणि आपली बीट आहे ती एकदम सुटसुटीत आहे, त्यामुळे एकदम काही कन्फ्यूज व्हायची गरज नाही, काही नाही। हे बघा इथं एक बीट आहे, आता लगेच इथं एक आहे, थोडं समोर यायचं आहे, इथं एक आपलं बीट असणार। ओके, लगेच इथं एक आहे, हे बघा इथं एक आहे आणि इथं एक आहे। ओके, तर आपले इतके अशा प्रकारे बीट्स आहेत, तर आपण बीट्स ॲड केलेत स्टेप बाय स्टेप। आता काय करायचं तुम्हाला सिंपलमध्ये सांगतो, आता आपला व्हिडिओ स्प्लिट करायचा, तर व्हिडिओ का स्प्लिट करायचा आहे, जेणेकरून जे आपले फोटो आहेत ते फोटो आपल्याला वेगवेगळे यूज करायचे आहेत, पण तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओ स्प्लिट करून मी। हे बघा अशा प्रकारे आपला व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे, सिंपल आपला जो व्हिडिओ स्प्लिट करून घ्या एकदम बीट बरोबर मित्रांनो, आणि बीट बरोबर ॲड करून घ्या। काय होतं, जर बीट बरोबर ॲड केलं नाही का आपला जो व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बीट वाईज होत नाही, नंतर पुन्हा मग काय अडचण होते आहे, त्यामुळे काय करायचं आहे, बीट
अगोदर लावून घ्यायचे बरोबर, त्याच्यानंतर व्हिडिओ स्प्लिट करायचं. ओके, तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ स्प्लिट केला. आता काय करायचं, आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत. सिंपल व्हिडिओ आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, तो ऑप्शन रिप्लेसचं यावरती क्लिक करायचं, फोटोजवरती यायचं आहे आणि तुमची इथे काय फोटो असेल ते फोटो ॲड म्हणजे ओपन करून घ्या आणि एक एक करून ॲड करून घ्या. अशा प्रकारे झूम करायचं फोटोला बरोबर ॲडच होण्यासाठी. ओके, समोरच्या व्हिडिओपाशी यायचं, परत रिप्लेसवरती यायचं आहे, परत जो कोणता फोटो ॲड करायचा त्यावरती क्लिक करायचे, फोटो ॲड करून घ्यायचा. ओके, परत समोर यायचं आहे, परत रिप्लेसवरती क्लिक करायचे, परत जो कोणता फोटो ॲड करायचा फोटो ॲड करून घ्यायचा. ओके, अवघड नाही मित्रांनो. जर अवघड वाटलं, काय अडचण आली, ते बिनधास्त कमेंट करा. तुमचा भाऊ इथंच बसलेला आहे तुमच्या कमेंटचा रिप्लाय द्यायला, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. ओके, हे बघा, हे थोडंफार कॅपकट अशा प्रकारे हँगसुद्धा मारू शकते. थोडंफार लक्षपूर्वक घ्या ॲड करून. तर काय करावं, एडिटर लोक आहेत, आपण आपलं सगळं सहन करावं लागते, ऑप्शनच नाही त्याशिवाय, कारण आपल्याला ॲप्लिकेशनची सवय झालेली असते. ओके, तर आपण दुसरा पण घेतलं की फोटो ॲड करू. हे बघा, तर गाईज काय करा, अशा प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्या. जर आता एक एक फोटो दाखवत बसलं तर खूप टाईम जाणार आहे आपला, तरी पण मी एकदम पटपट फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, आपले जे फोटो आहेत ते अशा प्रकारे आपण फोटो सगळे ॲड केले. तर आता काय करायचं आहे, आता स्टार्टिंगला यायचं 12 सेकंदापाशी काय करायचं, हा जो फोटो आहे 2 नंबरचा, इथून बघा छोट्या फोटोपासून समोरचा 12 सेकंदाचा समोरचा. ओके, याला डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेट करून काय करायचं आहे, याला ओव्हरलेला घ्यायचं. ओके, ओव्हरले घेतला, याला घ्यायचं या फोटोच्या समोर. हे बघा अशा प्रकारे. ओके, इतकं करायचं आहे. परत समोरचा फोटो म्हणजे 14 सेकंदापासला परत याला डुप्लिकेट करायचं आहे, परत याला ओव्हरलेला करून घ्यायचं. ओके, थोडं याला या फोटोच्या समोर ठेवायचं आहे. ओके, अशा प्रकारे. परत हा 3 नंबरचा फोटो, परत याला डुप्लिकेट करून परत याला ओव्हरलेला करायचं आहे. ओके, हे बघा अशा प्रकारे ओव्हरलेला करून घ्यायचं आहे. सगळं सांगतो एकदम स्टेप बाय स्टेपमध्ये, व्हिडिओ कुणी स्किप करू नका. आता समोरचा परत काय करायचं, डुप्लिकेट करून परत याला ओव्हरलेला करायचं आहे. हे बघा ओव्हरलेला केलं याला. ओके, लास्टचा फोटो याला डुप्लिकेट करून परत ओव्हरलेला घ्यायचं आहे. इतकंच करायचं आहे, जास्त काय नाही करायचं. ओव्हरलेला करून घेतलं, याची इथं फोटोला ठेवून घ्यायचं. ओके, झालं एवढं. आता काय करायचं आहे सगळं सांगतो मी तुम्हाला. स्टार्टिंगच्या फोटोपाशी यायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं, रिमूव्ह बीजीवर जायचं आहे, आउटो रिमूव्हवरती क्लिक करून याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे. ओके, सगळ्या फोटोंचा करून घ्यायचा आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह. आउटो रिमूव्हवरती क्लिक करायचं, बॅकग्राऊंड ऑटोमॅटिकली रिमूव्ह होऊन जाणार आहे मित्रांनो. ओके, हे बघा अशा प्रकारे 4-5 काय फोटो, सगळ्या फोटोंचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्या. हे बघा आपण सगळ्या फोटोंचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं. तर आता काय करायचं आहे, हा जो फोटो आहे फोटोवरती यायचं आहे, याला करायची ॲड की. ओके, ही इथं की असते, ही इथं तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं की, ही जी की आहे ती की ॲड करायची. स्टार्टिंगला एक, एंडिंगला एक की द्यायची आहे. ओके, स्टार्टिंगला अशी द्या. हे बघा अशा प्रकारे. काय करायचं, हा जो फोटो तुम्हाला कुठून घ्यायचा आहे ते अगोदर डिसाईड करा. नंतर काय करायचं, फोटोला तुम्हाला जर खालून वरी घ्यायचा असेल तर अशा प्रकारे खाली घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे हा वरी येईल. ओके, परत समोरचा फोटो, परत याला सुद्धा की ॲड करायची आहे, स्टार्टिंग की, एंडिंग की. आता हा फोटो नेमकी तुम्हाला घ्यायचा आहे कुठून, समजा तुम्हाला झूम आउट करायचा आहे, अशा प्रकारे याला झूम आउट करून घ्यायचं. ओके, अशा प्रकारे. ओके, हे बघा हा फोटो समोर येईल, सिंपल. परत याला त्याच प्रकारे की ॲड करायची आहे, परत स्टार्टिंग की पैसे यायचं, याला लेफ्ट राईट किंवा वरी घ्या अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे. परत समोरच्या फोटोपाशी यायचं, परत की ॲड करायची आहे. ही बघा ही ॲड केली, परत त्याला लेफ्टला किंवा राईटला करून घ्या. परत समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत की ॲड करायची आहे. ओके, अशा प्रकारे. परत याला लेफ्टला करून घ्या. इतकं झालं. काय करायचं यांना आता जे आपले ग्राफ आहे ती ग्राफ ॲड करायचे. आता कोणत्या फोटोला कोणता ग्राफ आहे तुम्हाला सगळं सांगतो, त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचं नाही आहे. आता व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही. ओके, आता कुठं काय ॲड करायचं सगळं सांगतो तुम्हाला, कोणतं इफेक्ट, कोणतं ट्रान्झॅक्शन कुठे ॲड करायचे सगळं सांगतो. ओके, तर मित्रांनो काय करायचं, हा जो 1 नंबरचा फोटो, 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशन्सवरती यायचं आहे. एक तुम्हाला इनमध्ये क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन बघायला मिळणार आहे. क्रॉस ओपन सिंपल 1.1 सेकंड ॲनिमेशन ॲड करायचा, लेंथ 1.1 सेकंड ठेवायची आहे. 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशन्सवरती यायचं आहे. एक इनवरती तुम्हाला डबल पेपर नावाचा ॲनिमेशन बघायला मिळेल. कोणता, डबल पेपर. सिंपल ॲनिमेशन ॲड करायचं, लेंथ याची फुल ठेवायची आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज, ॲनिमेशन्सवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन असेल, सिंपल डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशन्सवरती यायचं आहे. एक पेंडिलम 1 किंवा एक काय करा, स्प्लिट अँड स्लाइड 1 नावाचं ॲनिमेशन असेल, दोन्हीपैकी कोणता पण ॲड करा.
पेंडुलम 1 किंवा स्लिप अँड स्लाईड 1. ओके, दोनपैकी कोणता पण करून घेऊ शकता. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशन्सवरती यायचं आहे. एक पेंडुलम 2 किंवा स्लिप अँड स्लाईड 2 दोनपैकी कोणता पण ॲड करून घ्या ॲनिमेशन्स. ओके, आता हे छोटे फोटो आहेत, छोट्या फोटोंपाशी यायचं आहे, ॲनिमेशन्सवरती यायचं आहे. इनवरती तुम्हाला एक इफेक्ट सर्च मारायचा आहे. रॉक नाव सर्च मारा. रॉक व्हर्टिकल आणि रॉक हॉरिझॉन्टल दोन इफेक्ट येतील. तर हा जो रॉक व्हर्टिकल नावाचा ॲनिमेशन आहे, सिम्पल रॉक व्हर्टिकल नावाचा ॲनिमेशन या तिन्ही फोटोला ॲड करायचं आहे. ओके, सॉरी 2 फोटो वाटतं, दोन्ही फोटोला ॲड करायचं आहे. 1 2 3 काय इफेक्ट आहेत त्यांना ॲनिमेशन्स ॲड करायचं. ओके, आता तुम्हाला सांगतो आपले जे ग्राफ आहेत ते ग्राफ आता काय करायचं, खालच्या फोटोंपाशी यायचं आहे. ग्राफवरती यायचं मित्रांनो. एक फ्लोटो नावाचा ग्राफ आहे. कोणता? फ्लोटो. 1 नंबरच्या फोटोला फ्लोटो नावाचा ग्राफ ॲड करायचा आहे. 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. इथं आलात आणि ग्राफवरती यायचं आहे. एक फ्लो 1 नावाचा ग्राफ आहे. सिम्पल फ्लो 1 नावाचा ग्राफ 2 नंबरच्या फोटोला ॲड करायचा आहे. 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. आता याला असणारे कोणता ग्राफ सगळं सांगतो मी. याला असणारे रिबाउंड आउट नावाचा ग्राफ, रिबाउंड आउट सिम्पल. आता 4 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. परत काय करायचं आपल्याला, ग्राफवरती यायचं आहे. एक रिबाउंड आउट नावाचा याला सुद्धा ग्राफ द्यायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ग्राफवरती यायचं आहे. एक याला सुद्धा रिबाउंड आउटच नावाचा ॲनिमेशन सॉरी ग्राफ आहे. ओके, याला इतके आपण ग्राफ ॲड केले. आता आपण इफेक्ट ॲनिमेशन बघूयात. तर या तिन्ही फोटोला आपण रॉक व्हर्टिकल नावाचा ॲनिमेशन ॲड केला. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. एक ॲनिमेशन्सवरती यायचं, इनवरती यायचं आहे. तुम्हाला एक आपल्याला ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन सर्च मारायचं. ॲनिमेशन कोणता असणार आहे? पॅडलिंग नावाचं ॲनिमेशन आहे. पॅडलिंग. ओके, तर हा पॅडलिंग नावाचा ॲनिमेशन हा बघा अशा प्रकारचा आहे. हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे आणि हा ॲनिमेशन सगळ्याच फोटोला ॲड करायचं. ओके मित्रांनो, ॲनिमेशन सगळ्याच फोटोला ॲड करायचं आहे. कोणता? पॅडलिंग. पॅडलिंग नावाचं ॲनिमेशन सगळ्या फोटोला ॲड झालाच पाहिजे. हाच ॲनिमेशन आहे मित्रांनो. ओके, सगळ्या फोटोला. कारण जरा त्या बीटवाईज इफेक्ट म्हणजे ॲनिमेशन आहे तो जबरदस्त दिसतो. त्यामुळे सगळ्यांनी पॅडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर सगळ्या फोटोला आपण पॅडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड केला. तर आता बघूयात आपण इफेक्ट कुठं कोणते कसे ॲड करायचे. ओके, आता स्टार्टिंगला यायचे, स्टार्टिंगच्या फोटोपाशी. आता कुठं कोणता इफेक्ट आहे सगळं सांगतो मी तुम्हाला. आता काय करायचं आहे, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती आलात. ट्रेंडिंगवरती तुम्हाला इफेक्ट बघायला मिळणार आहे. ट्रेंडिंगवरती एक फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा ट्रेंडिंगवरतीच इफेक्ट बघायला मिळणार आहे. कोणता? फ्लॅशिंग शार्ट्स. सिम्पल फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करायचा. इफेक्टची लेंथ बघायला 2 फोटोपुरती ठेवायची आहे. ओके, 2 फोटोपुरती आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. एक ट्रेंडिंगवरतीच इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. शटर फ्लॅश नावाचा. कोणता? शटर फ्लॅश. सिम्पल शटर फ्लॅश नावाचा ॲनिमेशन सॉरी जे इफेक्ट आहे ते इफेक्ट ॲड करायचा आहे. याची लेंथ काय करायची, शटर फ्लॅशची एक 10 सेकंदापर्यंत ठेवायची. म्हणजे जिथपर्यंत आपले छोटे फोटो आहेत त्या छोट्या फोटोपर्यंतच ठेवायची आहे. ओके, आता काय करायचं, दोन डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. एक तुम्हाला इफेक्ट सांगतो, हा आहे बॉडी इफेक्ट. तर ट्रेंडिंगवरती यायचं. ऑप्टिकल स्कॅन नावाचं इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे बॉडी इफेक्टमध्ये. ऑप्टिकल स्कॅन. सिम्पल ऑप्टिकल स्कॅन नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती एक इफेक्ट बघायला मिळणार आहे लाईट डिसॉल्व नावाचा. कोणता? लाईट डिसॉल्व. सिम्पल लाईट डिसॉल्व नावाचा इफेक्ट आहे ते इफेक्ट ॲड करायचा आहे. आता समोरच्या फोटोपाशी यायचे, थोड्या मोठ्या फोटोपाशी. परत बॉडी इफेक्टवरती यायचे. ट्रेंडिंगवरतीच यायचं आहे. तुम्हाला एक पार्ट्स असेंबल नावाचा इफेक्ट बघायला मिळत आहे. पार्ट असेंबल. सिम्पल पार्ट असेंबल नावाचा इफेक्ट ॲड करायचा. ओके, आता इतकं झालं तर आपल्याला यायचं 12 सेकंदापाशी. सिम्पल 12 सेकंदापाशी यायचं. परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचे. तुम्हाला ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे शेक नावाचा. सिम्पल शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. शेक नावाचा इफेक्ट ॲड केला. इफेक्टची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ॲडजस्टवरती जायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी तुमच्या अकॉर्डिंग सेट करा, जेणेकरून जो तुम्हाला जेवढं इफेक्ट ॲड करायचं तेवढं इफेक्ट तुम्ही ॲड करू शकता. ओके, आता यायचे 12 सेकंदापाशीच. परत आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे. बॉडी इफेक्टवरती यायचे. ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक स्प्लिट स्पेक्ट्रस नावाचा इफेक्ट आहे. स्प्लिट स्पेक्ट्रस. सिम्पल स्प्लिट स्पेक्ट्रस नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. काय करायचं, स्प्लिट स्पेक्ट्रस नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि हा इफेक्ट प्रत्येक फोटोला ॲड करा, किंवा अदरवाईज तुम्ही 2 फोटोला एक इफेक्ट ॲड करू शकता. 2 फोटोला एक करा, नाहीतर प्रत्येक फोटोला एक ॲड करून घेऊ शकता तुमच्या हिशोबाने. बघा, मी तर एक फोटोला ॲड केलेला आहे. ओके, आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तो सुद्धा प्रत्येक फोटोला ॲड झालाच पाहिजे. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक 3 बार्स नावाची इफेक्ट आहे. किती? 3 बार्स. आता 3 बार्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा. हा इफेक्ट आहे. इफेक्ट लेंथ जी आहे ती एका फोटोवरतीच ठेवायची, जेणेकरून तो इफेक्ट आहे एकाच फोटोवरती ब्लिंक होतो. ओके, हा बघा 3 बार्स नावाचा प्रत्येक फोटोला इफेक्ट ॲड केला आहे मी.
अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक फोटोला हा 3 बार्स नावाचा इफेक्ट ॲड करून घ्या. आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा 12 सेकंदापाशी यायचं आहे. परत बॉडी इफेक्टवरती यायचं एक ट्रेंडिंगवरती टेक्नॉलॉजी 3 नावाचे इफेक्ट बघायला मिळत आहे. टेक्नॉलॉजी 3 तर सिंपल टेक्नॉलॉजी 3 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. आता याची जी लेंथ आहे ती सगळ्याच व्हिडिओला घ्या वाढून, नाही तर प्रत्येक 2-2 फोटोला एक इफेक्ट ॲड करून घ्या. 2-2 फोटोला एक इफेक्ट ॲड करून घ्या, काहीसुद्धा प्रॉब्लेम होणार नाही. तर सिंपल आपण इफेक्ट ॲड केले. आपण बघा खाली कुठे इफेक्ट राहिले आहेत का, तर नाही. ही बघा 2 फोटो एक इफेक्ट ॲड केला मी टेक्नॉलॉजी 3. आता काय करायचं, स्टार्टिंगला यायचं आपल्याला एक ट्रान्झॅक्शन ॲड करायचं. त्यासाठी हा जो व्हाईट बॉक्स आहे, व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे गाईज. एक व्हाईट बॉक्सवरती आलात, एक लाईटवरती या. लाईटवरती आलात, इथे एक ब्लेंच नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कोणता ब्लेंच, सिंपल ब्लेंच नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा जो इफेक्ट आहे, इफेक्टची लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आहे. 0.1 सेकंड. सिंपल काय करायचं आहे, इथे अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे मित्रांनो. हे बघा अप्लाय टू ऑल. सिंपल अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आपला जो ट्रान्झॅक्शन आहे, जेणेकरून काय होईल, सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे स्टेप बाय स्टेप, म्हणजे आपल्याला एक एक ॲड करायची गरज लागणार नाही. सिंपल. तर गाईज अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन ॲड केल्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तर झालेलाच आहे. आता राहिलेलं फक्त एकच काम, त्यासाठी बॅकला यायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे मित्रांनो. एक इफेक्टवरती यायचं आहे, सॉरी फिल्टरवरती यायचं आहे मित्रांनो. फिल्टरवरती यायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, फिल्टरवरती यायचं आहे. तुम्हाला सांगतो फिल्टरवरती कोणता फिल्टर ॲड करायचा आहे. फिल्टरवरती यायचं एक तुम्हाला. तर अशा प्रकारे एक फिल्टर बघायला मिळणार आहे, गोल्डन नाईट नावाचा. हे बघा गोल्डन नाईट. सिंपल नाईट ग्लो, सॉरी गोल्डन नाईट ग्लो नावाचा एक फिल्टर आहे. सिंपल हा गोल्डन नाईट ग्लो नावाचा फिल्टर ॲड करायचा आहे. फिल्टर ॲड केला, याची लेंथ काय करायची, 12 सेकंदापर्यंत ठेवायची आहे. कोणता, गोल्डन नाईट ग्लो. ओके, इतकं झालं म्हणजे आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी झाला आहे. वर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर जबरदस्त झालेला आहे, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त न्यू टॉपिकवरती. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर आता नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. त्या टॉपिकवरती आपण 100% व्हिडिओ आणूयात. तर भेटूया एकदम न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.